महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत अनेक संत जन्माला आले. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव. पण या महान संतांमध्ये एक साधी दासी होती, जिच्याकडे ना संपत्ती होती ना मोठी शिक्षण, पण तिच्याकडे होती अखंड भक्ती. ती होती संत जनाबाई. एक अशी भक्ती जिच्यासाठी स्वतः पंढरपूरचा विठ्ठल घरकाम करायला आला. आज आपण ऐकणार आहोत संत जनाबाईची हृदयाला स्पर्श करणारी कथा. महाराष्ट्रातील गंगाखेड गावाच्या छोट्या गावात एक गरीब कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबात एक मुलीचा जन्म झाला. आई वडिलांनी तिचं नाव ठेवलं जनाबाई. घर गरीब होतं, पण घरात भक्ती होती. आई रोज विठ्ठलाचं नाव घेत असे. छोटी जनाबाई आईजवळ बसून विठ्ठलाच्या कथा ऐकत असे. ती विचारायची, आई, विठ्ठल खरोखर लोकांना भेटतो का? आई म्हणायची, हो बाळा, जो मनापासून भक्ती करतो त्याला विठ्ठल नक्की भेटतो. त्या दिवसापासून जनाबाईच्या मनात विठ्ठल बसला. पण नियतीने वेगळं ठरवलं होतं. जनाबाई अजून लहान असतानाच तिच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. एक छोटं मूल अचानक अनाथ झालं. त्या रात्री जनाबाई खूप रडली. ती आकाशाकडे बघून म्हणाली, विठ्ठला, आता तूच माझा आईवडील आहेस. त्या दिवसापासून विठ्ठलच तिचा आधार झाला. एक दिवस काही वारकरी पंढरपूरला जात होते. त्यांनी जनाबाईला पाहिलं. त्यांना तिची दया आली. त्यांनी तिला सोबत घेतलं. लांब प्रवास करून ते सर्व पंढरपूरला पोचले. पहिल्यांदा जनाबाईने विठ्ठलाचं मंदिर पाहिलं. ती मंदिरासमोर उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, विठ्ठला, मी आले आहे. पंढरपूरमध्ये त्या काळात एक महान संत राहत होते, संत नामदेव. जनाबाई त्यांच्या घरी दासी म्हणून राहू लागली. तिचं काम होतं भांडी धुणं, झाडू मारणं, धान्य दळणं, पाणी आणणं. काम खूप होतं, पण जनाबाई कधीच तक्रार करत नसे, कारण त्या घरात रोज विठ्ठलाचं नामस्मरण होत असे. नामदेव अभंग म्हणायचे, कीर्तन करायचे. जनाबाई काम करतात ते अभंग ऐकत असे. हळूहळू तिच्या मनात भक्ती वाढत गेली. ती काम करत करत म्हणायची, विठ्ठला, तू माझ्यासोबत आहेस ना? एक दिवस जनाबाई जातेवर धान्य दळत होती. खूप काम होतं. ती थकली होती. ती म्हणाली, विठ्ठला, जरा मदत कर ना. आणि त्या क्षणी एक अद्भुत घटना घडली. लोक सांगतात, स्वतः विठ्ठल तिच्या मदतीला आला. तो तिच्यासोबत धान्य दळू लागला. जनाबाई हसली. ती म्हणाली, विठ्ठला, तू खरंच माझा मित्र आहेस. जनाबाईंची भक्ती इतकी खरी होती की विठ्ठल तिच्यासाठी घरकामही करायचा. ती म्हणायची, विठ्ठला, झाडू मार. विठ्ठल झाडू मारायचा. ती म्हणायची, भांडी धु. विठ्ठल भांडी धुवायची. लोकांना हे कळलं तेव्हा सगळे आश्चर्यचकित झाले. जनाबाईला मोठं शिक्षण नव्हतं, पण तिच्या तोंडातून सुंदर अभंग बाहेर पडायचे. ती म्हणायची, विठू माझा लेकुरवाडा, संगे गोपाळांचा खेळे जनाबाई. तिचे अभंग वारकऱ्यांच्या तोंडी गेले. एकदा नामदेवांच्या घरी चोरी झाली. दागिने चोरीले गेले. काही दागिने जनाबाईंच्या जवळ सापडले. लोक म्हणाले, जनाबाईने चोरी केली. सगळे तिच्यावर रागावले, पण जनाबाई शांत होती. ती फक्त म्हणाली, विठ्ठला, तू सत्य जाणतोस. त्यावेळी एक मोठा चमत्कार झाला. लोक म्हणतात, विठ्ठल स्वतः प्रगट झाला. तो म्हणाला, जनाबाई निर्दोष आहे. सगळे लोक थक्क झाले. जनाबाई आयुष्यभर विठ्ठलाचं नाव घेत राहिली. तिला संपत्ती नको होती. तिला फक्त विठ्ठलाचं प्रेम हवं होतं. शेवटी ती विठ्ठलाच्या नावातच लीन झाली. संत जनाबाईंची कथा आपल्याला शिकवते, भक्ती मोठी असेल, पैसा नाही, हृदय शुद्ध असेल तर देवसुद्धा तुमच्याकडे येतो.